गोपीनाथ मुंडे यांनी नावारूपाला आणलेला भगवानगड सध्या राजकारणाचं केंद्रबिंदू ठरतोय। गडाचे महंत नामदेव स्वामी आणि राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या दसरा उत्सवातल्या भाषणावरून वादंग माजलाय। त्यात पंकजांच्या आक्षेपार्ह ऑडिओ क्लिपमुळे भर पडली आहे, त्यामुळे राज्यात प्रथमच दुसरा कोणता तरी दसरा मेळावा गाजू लागलाय। भगवानगड गोपीनाथ मुंडेंच्या राजकारणाला अध्यात्माची जोड देणारं स्थळ। बीड आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या याच भगवानगडावरून गोपीनाथ मुंडे आपले राजकीय निर्णय जाहीर करत असत। मुंडे यांचा अपघाती मृत्यू झाला आणि त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पंकजांनी गोपीनाथ गडाची निर्मिती केली। त्याच्या लोकार्पणालाच पहिल्यांदा वादाची ठिणगी पडली। यापुढे भगवानगडावर राजकीय भाषण होणार नाही असं महंत नामदेव शास्त्री यांनी जाहीर केलं। गडावर हू घातलेल्या दसरा उत्सवाला आपण जाणार असल्याचं पंकजांनी जाहीर केलं आणि वादाला तोंड फुटलं। 15 दिवसांपूर्वी गडावर जाऊन गोंधळ घातला, महंतांवर गुन्हा दाखल झाला। त्यानंतर पंकजा यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि वाद चिघळला। नामदेव शास्त्रींचं पुढे काय करायचं तो भविष्यातला विषय आहे। आता दसरा मेळावा करायचा आहे आपल्याला, त्यामुळे आता काहीतरी गलिच्छपणा आपल्याकडे होऊ द्यायचा नाही आणि कुणी आमच्याविषयी बोललेले खपून घ्यायचं नाही। आपण आता आपली स्ट्रॉंग भूमिकेने जायचं। आता मी परळीमध्ये मी म्हणलं तुम्हाला खेटायला वगैरे, तर मी पण हे आहेच माझे लोकांना मारून त्यांच्या विरुद्ध केस करून त्यांना तडीपार करतो। आम्ही पण काही साधे नाहीये की गोपीनाथ गडावरून यापुढे राजकारण होईल आणि भगवान गडावरून अध्यात्म सांगितलं जाईल। असं असतानाही पंकजा मुंडे यांनी या ठिकाणाहून राजकीय भाषण करण्याचा अट्टहास केल्याचं दिसून येतंय। एकंदरच पाहिलं तर या वादावरून या ठिकाणी मोठा पेच प्रसंग निर्माण होऊ शकतो। कदाचित कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण होऊ शकतो। या क्लिप मधल्या भाषेमुळे नवा वाद निर्माण झालाय। एरवी कायम मुंडेंच्या पंखाखाली असणारे भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री ही आक्रमक झालेत। त्यांनी पंकजावर जोरदार टीका केली आहे। गोपीनाथरावनी जे तपश्चर्या करून मिळवलेले आहेत, मला असं वाटतं ते आयतं मिळाल्यामुळं लोक जनमत आयतं मिळालं, प्रॉपर्टी आयती मिळाली, सत्ता सहज मिळाली, कुठेतरी वयाचा वगैरे परिणाम बुद्धीवर होतोच। या वादावर स्वतः पंकजा काहीही बोलण्यास तयार नाहीत। रॉयल स्टोन हा त्यांचा शासकीय निवासस्थान आहे। या ठिकाणी ते आहेत असं समजतंय, पण थेट माध्यमांसमोर येऊन ते आत्ता तुर्तास तरी प्रतिक्रिया नोंदवत नाही आहेत। जी काही सूत्रांची माहिती मिळते त्यानुसार तुर्तास तरी असं म्हटलं जातंय की जी क्लिप्स आहे त्याच्यामध्ये मोडतोड करण्यात आल्याचा दावा पंकजा मुंडे यांच्या जवळच्या निकटवर्ती यांनी केलेला आहे। पण अर्थात याला अधिकृत माध्यमांसमोर येऊन कोणतीही भूमिका पंकजा मुंडे तुर्तास मांडत नाही आहेत। दुसरीकडे त्यांच्या कार्यालयानं जारी केलेल्या कार्यक्रम पत्रिकेत पंकजांच्या भाषणाचा कोणताही उल्लेख नाही। त्या दसऱ्याच्या दिवशी 11:30 वाजता गडावर जाऊन दर्शन घेतील आणि 12:30 वाजता परळीकडे रवाना होतील इतकंच म्हटलंय। त्यामुळे पंकजांनी अप्रत्यक्षपणे माघार घेतल्याचं बोललं जात असलं तरी त्यांचे समर्थक मात्र भाषणावर ठाम आहेत। आता इथल्या मेळाव्यात ठरले की दसरा मेळावा करायचं आणि माननीय आमच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांचं 5 मिनिटांना भाषण तिथं व्हायला पाहिजे अशी आमची भावना आहे। होणारच आहे, व्हायचं काही कारणच नाही। हे आमचा मेळावा आणि आमच्या ताईचं भाषण कुणीच रोखू शकणार नाही देवाशिवाय। देवाच्याच मनात आलं तर ती गोष्ट होईल, पण देवाशिवाय कोणी, समाजाची इच्छा आहे। या वादात पंकजा मुंडेंचे बंधू आणि कट्टर विरोधक धनंजय मुंडेंनी उडी घेतली नसती तरच नवल। ऑडिओ क्लिप मधील आक्षेपार्ह भाषा पाहता मुख्यमंत्र्यांनी पंकजांचा राजीनामा घ्यावा असं धनंजय मुंडेंचं म्हणणं आहे। कायदे बनवणारीच व्यक्ती जर कायदे तोडायची भाषा करू लागली, धमकीची भाषा करू लागली, तर आता राज्याच्या प्रमुखांनीच याबाबत काय निर्णय घ्यायचा आहे तर घेतला पाहिजे। आणि जर मंत्री स्वतःच्या विभागाच्या आधारावर भागातल्या लोकांना विकत घ्यायची भाषा बोलू लागला तर ही एवढी गंभीर बाब आहे की यांना 1 मिनिट सुद्धा मंत्रिपदावर राहायचा अधिकार नाहीये। या सगळ्या गोंधळामुळे राजकारण नको म्हणणारा भगवानगड मुंडे यांच्या कौटुंबिक राजकारणाचा केंद्रबिंदू झालाय। मुंबईहून सागर कुलकर्णी आणि नाशिकहून मुकुल कुलकर्णीसह लक्ष्मीकांत रुईकर, झी मीडिया, भगवानगड। दरम्यान भगवानगडाच्या वादावर मंत्रिमंडळातले पंकजा मुंडेंचे सहकारी महादेव जानकर त्यांच्या समर्थनार्थ पुढे आलेत। दसऱ्याला पंकजांसोबत आपणही भगवानगडावर जाऊ असं जानकर यांनी जाहीर केलंय। पंकजा यांची ऑडिओ क्लिप मोडून तोडून ऐकवण्यात आल्याचाही त्यांचा दावा आहे। भगवान बाबाबद्दल बहुजन समाजात आस्था आणि प्रेरणास्थान आहे भगवान बाबा।
गेली 7-8 वर्ष मुंडे साहेबांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देखील त्या भगवानगडावर नेलं. मुंडे साहेबांमुळे आम्हाला तो गड माहीत झाला. आज मुंडे साहेबांच्या पश्चात त्यांची कन्या पंकजाताई मुंडे हे त्या राज्याचं नेतृत्व करतात, त्या समाजाचं नेतृत्व, सर्व बहुजन समाजाचं नेतृत्व करतात. तर त्यांचं तिथे त्याही गेली 7-8 वर्षापासून जातात आणि त्या ऑडिओ क्लिपमध्ये तोडून मोडून करण्याचा प्रयत्न तशा ताई काही म्हणलेल्या नाही. ते ऑडिओ क्लिप मी ऐकलेली आहे, स्वतः डायग्नोसिस केलेली आहे आणि उगाच आपलं एकमेकाला भोई धरून झोपटणं योग्य नाही. आणि मी एवढंच सांगू इच्छितो की तो दसरा मेळावा आहे तो ताईच्या नेतृत्वाखाली व्हावा ही आपली बहुजन समाजाला नम्रतेची विनंती आहे आणि स्वतः मी सुद्धा दसऱ्या मेळाव्याला जाणार आहे. भगवानगडाच्या वादात आता काँग्रेसनं ही उडी घेतली आहे. पंकजा मुंडे यांनी आक्षेपार्ह विधानं केली असतील ही बाब अत्यंत गंभीर असल्याचं विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय. भ्रष्टाचाराचे पुरावे देऊनही मुख्यमंत्री कारवाई करत नाहीत, कुपोषणामुळे बळी जात आहेत त्याबाबत संवेदनशीलता नाही असा आरोपही त्यांनी केलाय. तर धार्मिक स्थळांचा राजकीय व्यासपीठ म्हणून वापर चुकीचा असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलंय. खरं म्हणजे धार्मिक स्थळांचा वापर हे कुठेही राजकीय प्लॅटफॉर्म म्हणून वापरणं चुकीचं आहे असं आमचं मत आहे आणि एक जिम्मेदार मंत्र्यांनी असं वक्तव्य करणं चुकीचं आहे. संवेदनशीलता कुठेतरी शासनामध्ये राहिलेली नाहीये आणि त्यामुळं मंत्री अशा पद्धतीने वागतात किंवा अशा प्रकारचं जर ते विधान करत असतील तर ते दुर्दैव आहे. भगवानगड हे धार्मिक क्षेत्र आहे, इथे राजकीय भाषणं करू नये अशी भूमिका गडावरच्या भक्तांनी घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये पंकजांनी वाद वाढवू नये, गडबड झाल्यास आम्ही जशास तसं उत्तर देऊ असा इशारा भक्तांनी दिलाय. भगवानगडावर जर समजा राजकारणाचा प्रवेश झाला तर आज पंकजाताई म्हणतात माझं भाषण पाहिजे, उद्या दुसरा राजकारणी या ठिकाणी येईल ते म्हणणार किंवा माझं भाषण पाहिजे. म्हणजे हा वादाचा विषय या ठिकाणी नकोय. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की या ठिकाणी फक्त वारकरी त्यांनीच यावं. राजकारणाच्या व्यतिरिक्त जर पंकजाताई आल्या तर आमच्या भक्तांना कधीच काही वाईट वाटणार नाही. कारण भगवानगडांना जे काही सहकार्य झाले ते मुंडे साहेबांचं आतोनात सहकार्य होतं आणि त्यांच्या सहकार्यामुळे आज भगवानगडही उभं राहिलेलं आहे. पण साहेबांचं जे व्यक्तिमत्व होतं ते व्यक्तिमत्वाची आज कोणाला बरोबरी होऊ शकत नाही असं आमचं मत आहे. आणि ज्यांना कोणाला राजकारण म्हणून यायचं असेल त्यांनी नक्की फक्त भक्त म्हणून यावं आणि बाबांचा आशीर्वाद घ्यावा, समाधीचं दर्शन घ्यावं एवढी अपेक्षा. तुकोबराच्या गाथ्यात आहे, धन मान बळे न मानी कोणाशी, ही अवस्था बाईची झालेली आहे. त्यांनी ती अवस्था सोडून द्यावी, भक्त म्हणून यावं. साहेबासारखंच त्यांना आम्ही प्रेम देऊ शकतो, परंतु भक्त म्हणून आलं तर या ठिकाणी वादविवाद वाढवण्याकरता किंवा धमक्या देऊन आलं तर आमच्याजवळ देखील प्रतिकार करण्याची ताकद आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.